नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर आता आपण आलेलो आहोत किनी, तालुका सोयगाव, जिल्हा संभाजीनगर. तर शेतकरी मित्रांनो, हा जो बाग आहे ऑगस्टची लागवड झालेली आहे आणि आता साधारण त्याला 6.5 ते 7 महिने कंप्लीट झालेले आहे. तर शेतकरी बंधूंनो, आता तुम्ही पाहू शकता आपल्या भागांमध्ये भरपूर अशा थंडीचं प्रमाण होतं. तर त्याच्यामुळे जी काही आपली केळीची ग्रोथ आहे ती एकदम थांबलेली होती. केळीची ग्रोथ झालेली नाही. त्यामुळे पानांमध्ये जो अंतर येणार आहे तो अंतर देखील नव्हता आणि सर्वात मेन मुद्दा म्हणजे जी काही माडची प्रोसेस राहते, तर हा आता बाग 6.5 ते 7 महिन्याचा बाग आहे. तर बागची तुम्ही पाहू शकता जी काही मांड आहे ती एकदम अतिशय कमी झालेली. तर शेतकरी बंधूंनो, आता जे काही आपलं थंडीचं प्रमाण आहे ते एकदम कमी झालेलं आहे. तर आता आपण सर्वात जास्ती त्याचे पानांच्या अंतरीमध्ये आणि सर्वात मेन म्हणजे आपण त्याचे माड बनण्यास आपण मदत झाली पाहिजे असे आपण प्रोडक्ट यूज केले पाहिजे, म्हणजे वॉटर सोल्युबल. तर शेतकरी बंधूंनो, वॉटर सोल्युबल सोडत असताना आपण जेवढं काही फॉस्फरसची मात्रा जास्तीत जास्त आपण प्रोडक्ट सोडलं, जसे की आपण नवीन रेंज आहे 1465, त्याच्यासोबत आपण युरिया पोटॅश देखील सोडा. त्याच्यासोबत आपण हे आपण काय म्हणतात हे सुद्धा सोडू शकतात फॉस्फरस काहीच. तर शेतकरी बंधूंनो, आता जर आपण आपल्याकडे आता निसवडला एकदम कमी टायमिंग राहिलेला आहे, तर आता सर्वात मेन फोकस म्हणजे आपल्याला माडवरती राहणार आहे. तर माड जेवढी आपली खालून जबरदस्त राहील तेवढंच आपल्या वरती घराला जबरदस्त निघण्यास मदत होईल. तुम्ही पाहू शकता आता 6.5 ते 7 महिन्याचा बाग आहे. याची देखील माड पाहू शकतात आणि या आजूबाजूच्या सर्व तुम्ही याच्या आजूबाजूचे जेवढेही झाड आहेत यांची ग्रोथ न झाल्यामुळे जी मांड आहे ती अतिशय कमी झालेली. तर आपल्याही बागाचा असा असेल तर आपण सर्वात जास्त युरिया पोटॅश फॉस्फरस ॲसिड आणि जी काही नवी रेंज आहे वॉटर सोल्युबलमध्ये 1465 म्हणजे फॉस्फरस जास्त असलेल्या प्रोडक्टवरती आपण भर दिला पाहिजे. धन्यवाद.